बीडमध्ये कायदा सुव्यवस्था राहिलेली नाही. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात तपास सीआयडीकडे सोपवून काहीही फरक पडणार नाही, असं खासदार बजरंग सोनवणेंनी म्हटलंय. मागील सरकारमध्ये धनंजय मुंडेंकडे पालकमंत्रीपद दिल्यामुळे कायदा सुव्यवस्था ढासळली, असा आरोपही त्यांनी केला. तसंच अजित पवारांनी बीडचं पालकत्व स्वीकारावं, अशी मागणीही त्यांनी केली आहे. आपल्यासोबत बीडचे खासदार बजरंग सोनवणे आहेत. आता या सगळ्या प्रकरणाचा तपास सीआयडीकडे देण्याची घोषणा करण्यात आली आहे. तुम्हाला कितपत अपेक्षा आहे? सर्वप्रथम मी या देशाचे आर्थिक क्रांतीचे जनक माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. आणि आपण जो आमच्या संतोष अण्णा देशमुख यांच्या हत्येच्या संदर्भात जो प्रश्न उपस्थित केलाय की हा तपास जो आहे तो सीआयडीकडे देऊन आपलं काय साधलं आहे, तर मला एक सांगायचं आहे की मागच्या बऱ्याच दिवसापासून याच्यासाठी वेगवेगळे विधानं येतात, वेगवेगळ्या मागण्या येतात. या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी सुद्धा सभागृहामध्ये सांगितलं की आम्ही योग्य ती तपास करू, आरोपीला फाशी देऊ, आरोपीला शिक्षा करू आणि आमच्या या कुटुंबाला, आमच्या जिल्ह्याला, या संतोष अण्णा देशमुख यांच्या मारेकऱ्याला फाशी देऊन आम्ही न्याय देऊ. पण अशी घटना घडलेली दिसत नाहीये. बीड जिल्ह्यातली जनता म्हणून जनतेची अशी अपेक्षा आहे की याचा लवकर तपास लागला पाहिजे. अशा पद्धतीने लागत नाही म्हणून कुणी सीआयडी खूप चांगली यंत्रणा आहे असं वाटू शकतं. त्यामुळे कुणी सीआयडी मागणी केली असेल, कुणी एसआयटीची मागणी केली असेल. मी पहिल्या दिवसापासून सीबीआय चौकशीची मागणी करतोय, कारण मी जिल्ह्याचा खासदार असून देशाच्या सर्वोच्च सभागृहाचा सदस्य आहे आणि या सभागृहाचा सदस्य म्हणून मला सीबीआय चौकशीच व्हावी अशी माझी अपेक्षा आहे. तुम्ही स्थानिक खासदार आहात, तर या मोर्चांमधल्या प्रमुख मागण्या काय असतील? या मोर्चाचं नेतृत्व करताना पूर्ण बीड जिल्ह्यातली जनता या मोर्चाचं नेतृत्व करणार आहे. ही बीड जिल्ह्यातली कायदा व सुव्यवस्था पूर्वपदावर आणण्याची एक पहिली मागणी. आणि दुसरी मागणी अशी की ज्या संतोष देशमुख यांचा टॉर्चर करू त्यांना मारलंय, त्यांचा मर्डर केलाय, त्याच्या मारेकऱ्याला फाशी झाली पाहिजे. त्यांना सर्वात अगोदर लवकरात लवकर पकडलं पाहिजे. पोलीस एवढी दिरंगाई का करतात, ही एक दुसरी मागणी. तिसरी मागणी अशी की खंडणीमध्ये ज्यांच्यावर गुन्हा झालाय ते याच्याशी रिलेटेड आहेत का हे बघून त्यांच्यावर सुद्धा लवकरात लवकर अटक झाली पाहिजे आणि त्यांना सुद्धा शिक्षा झाली पाहिजे. आता बीडच्या पालकमंत्री पदावरून बऱ्याच काही चर्चा आहेत की ते पालकमंत्रीपद कोणी घ्यावं, कोण अंधारातून काय काय करतंय ही जर दादाला खरंच माहिती करून घ्यायचं असेल आणि दादांना खरंच माहित नसेल तर दादानी पालकमंत्रीपद घेतलं पाहिजे. तर धनंजय मुंडेंकडे आतापर्यंत होतं पण काही कायदा व्यवस्था काही सुधारली नाही, त्यामुळे दादांनी घ्यावं. नाही, सुधारली नाही म्हणण्यापेक्षा बिघडली असं म्हणतोय मी. या सगळ्या प्रकरणाला राजकीय रंग प्राप्त झालेला आहे. मात्र बीडची कायदा सुव्यवस्था आणि खऱ्या अर्थाने तिथं लोकांमध्ये या सगळ्या पोलीस यंत्रणेबद्दल एक विश्वास निर्माण करायचा असेल तर अर्थातच राजकारण बाजूला ठेवून प्रयत्न करावा लागेल. अर्थात हा प्रयत्न देखील राजकारण्यांनाच करायचा आहे. राजकारणी ते करतील का? कॅमेरामन विजय राऊत, मंदार गुंजारी, एबीपी माझा, पुणे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.